हॅलो, नमस्कार. आपण दिवसातून हजारो वेळा श्वास घेतो, पण योग्य पद्धतीने श्वास घेतला तर तोच श्वास औषध बनू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? ताण, चिंता, थकवा, झोप न लागणं, हार्मोनल इम्बॅलन्स यावर एक नैसर्गिक उपाय आहे. तो कोणता? तर प्राणायाम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्राणायाम म्हणजे काय, त्याचे फायदे, प्राणायाम करण्याची योग्य वेळ, प्राणायाम करताना ते कोणते नियम पाळले पाहिजे आणि काही महत्त्वाचे प्राणायाम कसे करायचे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा. तुमचं सर्वांचं हेल्दी लाईफ या चॅनलवर मनापासून स्वागत करते. योगासनांमध्ये आसन जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच महत्त्वाचं आहे प्राणायाम. कारण अष्टांग योग जो सांगितला आहे त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे 8 अंग आहेत. त्यातलं आसन आणि प्राणायाम हे 2 महत्त्वाचे अंग आहेत. कारण योग फक्त शरीरासाठी नाही, तर मन, मेंदू आणि ऊर्जा यांच्यासाठीही आहे. आता प्राणायाम म्हणजे काय? प्राण म्हणजे काय? तर जीवनशक्ती. आणि आया म्हणजे काय? तर विस्तार किंवा नियंत्रण. म्हणजेच श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर प्राणायाम. आपण दोन्ही नाकपुड्याद्वारे श्वास घेतो. फक्त आपण श्वासच घेत नाही, तर प्रत्येक श्वासासोबत ऊर्जा घेत असतो. तुम्हालाही अनुभव आला असेल, जेव्हा श्वास अस्थिर असतो तेव्हा मनही अस्थिर होतं, आणि जेव्हा तुमचा श्वास शांत असतो तेव्हा मन आपोआप तुमचं शांत होतं. श्वास शांत असतो म्हणजे संतुलित असतो. त्यावेळी योगशास्त्रानुसार प्राणायामातील श्वासोश्वासाच्या 3 पायऱ्या आहेत: पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक म्हणजे श्वास आत घेणं, कुंभक म्हणजे घेतलेला श्वास काही काळ आत रोखून धरणं, आणि रेचक म्हणजे घेतलेला श्वास हळूहळू शांतपणे पूर्णपणे बाहेर सोडण्याची क्रिया. योगशास्त्रानुसार प्राणायाम करताना एका विशिष्ट लयीचं पालन करणं आवश्यक असतं. सामान्यतः 1-4-2 म्हणजे श्वास घेणं, श्वास रोखणं आणि श्वास सोडणं हे प्रमाण आदर्श मानलं जातं. उदाहरणार्थ, जर तुम्ही 4 सेकंदामध्ये श्वास आत घेतला असेल म्हणजे पूरक केला असेल, तर 16 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे आणि 8 सेकंदात तो श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरुवातीला हे प्रमाण 1-2-2 असंही तुम्ही ठेवू शकता. आता या आधुनिक जीवनामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपल्या या गडबडीच्या लाईफस्टाईलमध्ये हे प्राणायाम का आवश्यक आहेत? प्रत्येक डॉक्टर तुम्हाला का सांगतात योगासन करा, प्राणायाम करा? आजचं जीवन बघा, सतत मोबाईलचा वापर, ताणतणाव, झोपेची कमतरता, चुकीचा आहार, अँक्झायटी, मानसिक थकवा आहे की नाही सगळ्यांना हे त्रास? या सगळ्यांचा सर्वात आधी परिणाम होतो तो आपल्या श्वासावर. बहुतेक लोक काय करतात? शॅलो ब्रिदिंग करतात, अगदी वरच्यावर ब्रिदिंग करतात, म्हणजे खोल श्वास ते घेतच नाहीत. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि इथूनच शरीरामध्ये काही लक्षणं दिसायला लागतात. कोणती? तर सतत थकवा वाटणं, गळून गेल्यासारखं वाटणं, सतत चिडचिड होणं, अस्वस्थता वाटणं, कशातच लक्ष न लागणं, काही गोष्टी विसरायला होतात आणि ताण वाढतो. म्हणून प्राणायाम आजच्या काळाची गरज बनलेला आहे. आता बघूया प्राणायाम करण्याची योग्य वेळ कोणती. सकाळी सूर्योदयानंतर तुम्ही प्राणायाम करू शकता किंवा संध्याकाळी शांत वातावरणामध्ये प्राणायाम करायला हरकत नाही. महत्त्वाचे नियम काय आहेत प्राणायाम करताना? कधीही उठायचं, प्राणायाम करायचं असं चालत नाही. तर प्राणायाम करताना तुम्ही रिकाम्या पोटी करा. संध्याकाळी करायचं असेल तर 4-5 तास जेवण करून झाले असले पाहिजे, म्हणजे रिकाम्या पोटी करा. हवेशीर जागा निवडा, शांत मनाने बसा, गडबड गोंधळ नको, पाठीचा कणा एकदम सरळ ठेवा, घाई करू नका. प्राणायाम सुरू करण्यापूर्वी सुखासन, पद्मासन किंवा खुर्चीवर सरळ बसा. डोळे अलगद बंद करा आणि खांदे सैल सोडा. चेहऱ्यावर स्मित ठेवा आणि फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये या संदर्भात एक श्लोक आढळतो. समंकाय शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्षनासिकाग्रं स्वं देशश्चान अवलोकयन्. त्यानंतर प्राणायाम
कसे करायचे ते बघूया. पहिला प्राणायाम बघूया, डीप ब्रिथिंग. सुरुवातीला सर्वांनी डीप ब्रिथिंग केलं पाहिजे. कसं करायचं? नाकाद्वारे हळूहळू श्वास घ्यायचा. श्वास घेताना पोट बाहेर येईल, छाती एक्सपांड होऊ द्या आणि हळूहळू श्वास बाहेर सोडा. हे 5 ते 10 वेळा करा. याचे फायदे काय आहेत? मन शांत होतं, ऑक्सिजन सप्लाय वाढतो, एन्झायटी कमी होते आणि कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. दुसरा प्राणायाम अनुलोम विलोम. हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी प्राणायाम आहे. इथे प्रणव मुद्रा करायची. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवं नाक बंद करायचं. डाव्या नाकाने श्वास घ्यायचा. मग डावं नाक बंद करू उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या बाजूने सोडायचा. हा एक राऊंड झाला. असे तुम्ही 5 ते 10 मिनटं करू शकता. फायदे काय होणार आहेत? मेंदू शांत राहतो, स्ट्रेस कमी होतो, हार्मोनल बॅलन्स सुधारतो आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तुम्ही हा प्राणायाम करू शकता. तिसरा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. हा प्राणायाम मन शांत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. कसा करायचा? डोळे बंद करायचे, कान बंद करायचे, पहिलं बोट कपाळावर, 3 बोटं डोळ्यावर, या पद्धतीने ही स्थिती घ्यायची. त्यानंतर खोल श्वास घ्यायचा. श्वास सोडताना मधमाशीप्रमाणे असा आवाज करायचा. हे व्हायब्रेशन, हे गुंजन पूर्ण डोक्यात अनुभवायचं आहे. फायदे काय आहेत? राग कमी होतो, मन शांत होतं, मायग्रेनमध्ये सुद्धा आराम मिळू शकतो आणि झोप सुधारते. चौथा प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम. याला विक्टोरियस ब्रीथ असं म्हणतात. घशातून हलका आवाज करत श्वास घेतला जातो. कसा? घसा आकुंचन करायचा, मग दोन्ही नाकपुड्यांनी श्वास बाहेर सोडायचा. याने नर्वस सिस्टीम शांत होते, फोकस वाढतो आणि मेडिटेशनसाठी मन तयार होतं. 5वा प्राणायाम कपालभाती. याला काही जण प्राणायाम म्हणतात, पण ॲक्च्युली टेक्निकली शुद्धिक्रिया आहे, पण लोक प्राणायाम म्हणूनच हे करतात. महत्त्वाची सूचना आहे, प्रेग्नन्सीमध्ये करायचं नाही. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी करायचं नाही. हर्नियाचे त्रास असतील तरीही करायचं नाही आणि हार्ट डिसीज असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने करायचं. फायदे काय आहेत? मेटाबॉलिझम सुधारतो, शरीरात फ्रेशनेस येतो, डायजेशन सुधारतं. हे सगळे प्राणायाम तुम्ही योग्य पद्धतीने जर केलेत ना, तर तुमचा ताण निश्चित कमी होईल, तुमची झोप सुधारेल. आता बघूया पुढे प्राणायाम करताना होणाऱ्या चुका. काय चुका होऊ शकतात? जोरात श्वास घेतला जाऊ शकतो, तर जोरात श्वास घ्यायचा नाही. प्राणायाम घाईघाईत करायचे नाहीत. प्राणायाम जेवणानंतर लगेच करायचे नाहीत. चुकीच्या पोश्चरमध्ये बसून करायचे नाहीत. सुखासन, पद्मासन अशा आसनांमध्ये बसून प्राणायाम केले जातात. श्वास जबरदस्तीने रोखायचा नाही. जिथे कुंभक सांगितलेलं आहे तिथेच कुंभक झालं पाहिजे. विनाकारण श्वास रोखायचा नाही. शरीराचं ऐकायचं आणि हळूहळू प्रगती करायची. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? आज अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की नियमित प्राणायामामुळे कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी होतो, लंग कॅपॅसिटी सुधारते, हार्ट रेट बॅलन्स राहतो, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते, म्हणजेच शरीर रिलॅक्स मोडमध्ये जातं. आता छोटं डेली रुटीन. तुम्ही बिगिनर असाल तर 2 मिनटं डीप ब्रिथिंग करायचं आहे, 5 मिनटं अनुलोम विलोम करायचं आहे, 3 मिनटं भ्रामरी प्राणायाम. इतकंही जरी तुम्ही नियमित केलं तरी खूप फरक जाणवू शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्राणायाम म्हणजे फक्त श्वासाचा व्यायाम नाही, तो स्वतःशी जोडण्याचा मार्ग आहे. शांत श्वास, शांत मन आणि निरोगी जीवन. अनुभव घेऊन बघा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता प्राणायाम सर्वात जास्त आवडतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. पुढचा विषय असेल प्राणायामामागचं ज्ञान.